शहादा तालुक्यातील तिखोरा या गावातील पारंपरिक कला जपणारा शिल्पकार भगवान बुधा धोबी यांची पर्यावरणपूरक कानवाई। शहाद्यातील आधुनिकतेच्या गर्दीत जिथे पारंपरिक कला हरवत चालल्या आहेत तिथे तिखोरा गावातील भगवान बुधा धोबी हे एक सकारात्मक अपवाद ठरत आहेत। ते गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने बांबूपासून कानबाई देवीच्या मूर्ती तयार करत असून त्यांच्या या कार्याला संपूर्ण परिसरातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे। भगवान धोबी यांची मूर्ती बनविण्याची शैली ही पूर्णपणे नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक आहे। ते मूर्तीसाठी बांबू, दोर, सुतडी आणि पंचरंगी नाडा यांचा वापर करतात। रासायनिक रंगांऐवजी ते नैसर्गिक रंग वापरून मूर्ती सजवतात, त्यामुळे त्यांच्या मूर्ती नदी तलाव प्रदूषित करत नाहीत। भगवान धोबी म्हणतात, ही केवळ कला नाही तर आमची परंपरा आहे। प्रत्येक मूर्ती तयार करताना मी देवीची आराधना करतो आणि गावाचा सन्मान जपण्याचा प्रयत्न करतो। गावातच नव्हे तर आसपासच्या परिसरातही लोक त्यांची मूर्ती पाहून कौतुक करत आहेत। त्यांच्या कामामुळे स्थानिक तरुणांमध्येही पारंपरिक हस्तकलेबाबत नवचैतन्य निर्माण झाले आहे। तसेच त्यांचा हा वारसा त्यांची मुले हरीश धोबी व गणेश धोबी तसेच पुतणे महेंद्र धोबी, वासुदेव धोबी व दिगंबर धोबी यांनी चालवावा अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे। या कला संवर्धनाच्या कार्यासाठी स्थानिक प्रशासन व सामाजिक संस्थांनी पुढे येऊन अशा कलाकारांना प्रोत्साहन द्यावे अशी तिखोरा ग्रामस्थांची मागणी आहे। न्यूज 18 महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक विश्राम मावची, शहादा।